ह्या धाफाकावर बनवल्या जातात. 2 सलामीवर बॅटर आहेत. बंटी गवास दुसरीकडे केतन आहे. वेलकम गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन पाच चेंडूंचा खेळ. 8 धावा. धाफाकावर थोडीशी चुकी झाली होती त्या कारणास्तव तो चेंडू सीमा पार. आतापर्यंत त्या प्रकारची सुरुवात आहे. बंटीला आता मैदानात राहणं गरजेचं आहे. तो संपूर्णतः डगआउट बारोंडा 11 फुलपाडा संघाचा म्हणतोय. बंटी एक चौकार मारतो आणि परताळतोय, परंतु बंटीला आज मैदानात तो संयमी खेळ हा दाखवावा लागेल. शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 9 धावा धाफाकावर. शेवट गोड आहे आणि पहिल्या 6 चेंडूंमध्ये आता 10 धावा ह्या धाफाकावर आहेत. 2 विनर संघ आणि त्या विनर संघातील ती लढत आपण पाहतोय. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा एक गीत. थोडासा फंबल सिंगल धाव धाफलकामध्ये ती कंप्लीट केली जाते. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. 11 धावा धाफलकावर आहेत. जतीन पाटील दुसरं षटक. यावेळेला प्रयत्न होता परंतु निशिकांतचा वंडी चांगला प्रयत्न. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो निशी अगदी त्या बाउंड्रीच्या बॅनर पर्यंत गेला होता. 4 आणि त्याच्या खाली असणारे MPL अर्थातच मनवेलपाडा प्रीमियर लीग. नवीन हंगामातील ती नवीन स्पर्धा आणि त्यातील हे 2 संघ यंदाच्या हंगामामध्ये ती नवीन स्पर्धा खेळण्यासाठी 2 विनर संघातील ती लढत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेला पहिल्या 4 मध्ये 4 येतात. धाफक 14 धावा ह्या धाफकावर. वेलकम ऋषी भोईर. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. जतीन पाटील आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा धाफकावर. आणि यावेळेला काय आहे 2 खेळाडू फक्त आणि फक्त पाहत राहिले. जातोय चेंडू सीमा पार. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 19 धावा धाफकावर. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 19 धावा धाफकावर आहेत. अर्थातच चांगली सुरुवात आहे. आतापर्यंत बारोंडा 11 फुलपाडा संघ 2 सलामीवर बॅटर. आतापर्यंत तो संयमी खेळ त्या 2 खेळाडूंना दाखवलाय. ज्या ज्या वेळेला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत पहिल्या 12 चेंडूंमध्ये 19 धावा येत असताना यावेळेला बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं पुश केला जातोय. बंटी गवस खऱ्या अर्थानं एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ह्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. परंतु आतापर्यंत तो सलामीवर बॅटर, तो संयमी खेळ, तो कर्णधारक खेळ हा मैदानामध्ये आपण पाहतो. पंचांकडे दाद होती. पंचांच्या भूमिकेमध्ये दुसरीकडे सुशांत पाटील, विरार क्रिकेट असोसिएशन आणि त्या असोसिएशनमध्ये सातत्यानं आपण पंचांच्या भूमिकेमध्ये सुशांत पाटीलला पाहतोय. परंतु आज घरचा संघ आहे, स्वतः आयोजक आहेत आणि आयोजक असताना आज पंचांच्या भूमिकेमध्ये सुशांतला आपण पाहतो. दुसरीकडे वसई तालुक्यातील नामांकित पंच अर्थातच पंच गंभीर पाटील, परशुराम पाटील.
पहिल्या 2 चेंडूमध्ये प्रभावित करणारा 3 चेंडूंचा खेळ आहे. 21 धावा धावफलकावर आहेत. विशू वैयक्तिक बंटीचा खेळ आतापर्यंत आपण पाहायला गेला तर 9 चेंडू 12 धावांवर खेळतो. दुसरीकडून केतन 7 चेंडू 9 धावांवर खेळत असताना ते संपूर्णतः डगआउट अर्थातच बारोंडा 11 फुलपाडा संघाचं ते डगआउट आता एक स्मित हास्य आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. अर्थातच तो संघ आतापर्यंत त्या सन्मानजनक परिस्थितीमध्ये आहे आणि यावेळेला चुकी जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेखावर. येस, धन्यवाद डीजे. पहिलं षटक 10 धावा, दुसरं षटक 9 धावा, तिसरा 8 आणि चौथं आता 7 धावांचं पडणार का असं सुमित पाटील म्हणतंय. चांगल्या धावा धावफलकावर आतापर्यंत पहिल्या 18 चेंडूंमध्ये 27 धावा धावफलकावर आहेत. निशिकांत किणी अगदी वेगानं फेकी केली होती. येस नोचा कॉल आणि शेवटी केतन म्हणतोय नो, अर्थातच सिंगल धावेवर ते समाधान मानले. 28 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांचा मजल असेल, किती धावांचा तो टार्गेट असेल, त्या कॅल्क्युलेशन आता ते 2 खेळाडू ते मैदानामध्ये आहेत. पुन्हा एकदा ती संधी होती. हर्षद स्वतः कर्णधार 29 धावा 29. पहिले 3 चेंडूंचा खेळ होत असताना 30 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात. दुसरीकडून आता विशाल पाटील स्वतः येतात निशिकांच्या दिशेनं. ते कानमंत्र दिलं जात आहे. एक मोठी संघ सातत्यानं दुसरीकडून आई भवानी मारंबलपाडा संघाकडे देखील पाहिलं जात आहे. विशाल पाटील एक आक्रमकतेचा सितार आहे, परंतु किती धावांचं लक्ष आता धावफलकावर असेल. बंटी लेफ्टी राईटी ते कॉम्बिनेशन आणि आतापर्यंत ती भागीदारी एकाकी तो झुंज 2 खेळाडूंना ते सलामवीर पार्टनरशिप ही चांगल्यारीत्या मैदानामध्ये दाखवले. या अगोदर ग्रुप ए च्या दिशेनं आपण होतो, ज्या ठिकाणं DCC नवापूर आणि त्या 2 संघातील तो संघ त्यावेळेला केतन मेहर चिराग मेहर त्या 2 संघांनी त्या प्रकारची भागीदारी दाखवली होती. परंतु आता केतन आणि बंटी 31 धावा धावफलकावर अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावांचं ते लक्ष स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये यावेळेला धावचीची संधी आणि पंचांचं बोट हवेत. अर्थातच पहिला गडी केतनला आता मैदान सोडावं लागतं. यस, थँक्यू. विपुल किरकिरे साहेब घोडेवाले आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. वेलकम विपुल. शेवटचे चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 31 टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू धावचीच्या रूपानं 2 सलामीवर बॅटर आता मैदान सोडतात. 24 चेंडूंचा खेळ होतो समाप्त. 31 धावा धावफलकावर, 32 आव्हान धावफलकावर आहे. परंतु क्रिकेटचं आपण एक बाजू पाहिले, दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं. नाण्याच्या आतापर्यंत एक बाजू पाहिले, 2 पराभूत संघ. चला मित्रांनो, आपण या SSP एकनिष्ठ बोळींज विपक्ष दत्तगुरु नवापूर
येस थँक्यू. हर्षित टॉस. 2 पराभूत संघ. SSP एकनिष्ठ बोळिंज विपक्ष DCC नवापूर DNCC नवापूर. चला दोन्ही कर्णधार यायचे आहे. आयोजक हर्षित पाटील, हर्षित घरात आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. हर्षितची प्रचंड मोठी मेहनत या स्पर्धेसाठी राहिले आणि त्यांच्या शुभ हस्ते हा 2 पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील नाणेफेकीसाठी हर्षितला आता आमंत्रित केले. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय हर्षित. SSP एकनिष्ठ बोळिंज डिसिजन बॉल फर्स्ट. यास मॅचच्या दिशेने येतोय. येणारे 24 चेंडूमध्ये आता धावफलकावर लक्ष आहे. 32 धावांचं लक्ष धावफलकावर मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय. तो प्रेक्षक राजा वर्ग संध्याकाळचं सत्र आणि हे MPLचं खऱ्या अर्थानं आकर्षण आहे. गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही ह्या स्पर्धेच्या वतीनं गुरुदत्त क्रिकेट क्लब संपूर्णतः मनवेलपाडा ग्रामस्थ यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि मॅचच्या दिशेने येणारे 24 मध्ये 31 धावांचं लक्ष हे 32 धावांचं लक्ष हे धावफलकावर आहे. 2 विनर संघ त्यातील 3 लढत. 2 सलामीवर बॅटर आहेत. एकीकडे हर्षद भाई आहे, दुसरीकडे विशाल पाटील. आपलं वैयक्तिक खातं खोललं जात आहे आणि पहिल्याच चेंडूवर ते सिंगल धावेने धावांचा श्रीगणेश केला जातोय. हर्षद एक आक्रमकतेचा सितारा म्हणून सातत्यानं त्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. पहिला चेंडू थोडीशी संधी होती, तो लोअर फुलटचचा चेंडू परंतु मिस केला जातोय. निर्धाव चेंडू पहिल्या 2 मध्ये 1 धाव धावफलकावर. यावेळी आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या इष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू अर्थातच पंच गंभीर पाटील यावेळी 2 हात फैला होतात. अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये ती भर पडली जाते. 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धावफलकावर. थोडक्यात धोकला जातोय. अगदी वेगानं क्षेत्ररक्षक गेला होता परंतु ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय हर्षद भाऊ ज्यासाठी जाणला जातो आणि त्या प्रकारचं फटकेबाजी आता मैदानामध्ये करायला सुरुवात केली. पहिल्या 3 मध्ये 3 धावा धावफलकावर येत असताना ऑन साइडच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण. रोहित टेंडा 4 मध्ये 3. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आणि यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. आतापर्यंत खऱ्या अर्थानं प्रभावित करणारा खेळ. दुसरीकडून बारोंडा 11 फुलपाडा संघ, केतन असेल, भाऊ असेल, अनेक खेळाडू आणि त्यातीलच प्रतीक. यावेळेला प्रेशर, तणाव आणि जातोय चेंडू. हर्षदला आता मैदान सोडावं लागतं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलकावर फक्त आणि फक्त 4 धावा आहेत. धावावर येत असताना मॅन ऑफ द मॅचची जर्सी ज्याच्या खांद्यात आहे. अर्थातच पाठच्या मॅचमध्ये त्या धाव्यांना रोख लगावलं होतं, त्या प्रकारचा तो मारा राहिला होता आणि त्या बळावर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कैलास होता आणि तो कैलास येतोय. पहिल्या 6 मध्ये 4 धावा धावफलकावर आहेत परंतु दुसरीकडे विशाल पाटील आहे. विशालकडे प्रचंड मोठी ती क्षमता आहे, प्रचंड मोठा तो अनुभव आहे आणि तो अनुभव आता मैदानात दाखवणं गरजेचं आहे. परंतु विशालला देखील बॅक टू बॅक दुसरा गडी आता विशाल देखील परतालतोय. येस डिजन. येस धन्यवाद. बॅटचा फ्लो ती एक संधी होती परंतु बॅटचा फ्लो जास्त ओपन झाल्या कारणाने रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय तो गडीबाद. आता संकट आहे. 2 सलामीवर बॅटर आता मैदान सोडतायत. नवीन फलंदाज आता दुसरीकडे निशिकांत आहे. 32 धावांचं लक्ष आहे. तितकंसं मोठं नाही आहे परंतु मैदानात तो खेळ करणं ते गरजेचं असेल. यावेळेला जवळ सोडला होता आणि बॅटची टो
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अगदी हातभर वळण घेणारा पंच एक मिनिट थांबा. बिबट्या येतोय मैदानात. हा मनवेल पाड्याचा बिबट्या आहे. नाही तो स्वतःहून आता जागा शोधतोय. रस्ता मिळालाय त्याला. चार धावा धाफळकावर येत असताना दोन गाडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत कैलासनं ते प्रभावित करणारे यावेळेला संधी आहे, परंतु त्या संधीचं सोनं अजून देखील ते करता येत नाही. बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नव्हता. भाऊ होता अगदी चांगल्यारीत्या गॅदर. अजून एक निर्धाव चेंडू. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. डिसिजन नॉट आउट आहे. एक पूर्णांक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 4 धावा धाफकावर आहेत. धावेंना ते रोख लगावलंय. कैलासनं आज स्वतःला मैदानामध्ये सिद्ध केलंय. तो म्हणतोय आज मॅन ऑफ द मॅचची जर्सी माझ्या खांद्यामध्ये काय आहे. परंतु ज्या ज्या वेळेला ते समालोचक एखाद्या खेळाडूची स्तुती करतायत ना, त्या त्या वेळेला नक्कीच त्या अतिरिक्त धावा नजर लागते की काय कोणाच ठाऊक. सुमित देखील म्हणतोय हे बऱ्याच वेळा आपण पाहिलंय. आणि ते अतिरिक्त धाव येत असताना आता आखूड टप्प्याचं आहे. अजून एक अतिरिक्त धाव. डिसिजन सुशांत पाटील. याच टेक्निकल टीमची आता मदत घेतली जाते. आता मुख्य स्क्रीनवर आपल्याला त्या ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. आखूड टप्प्याचा नक्कीच चेंडू होता, परंतु तो कुठे वेसावला जातोय, कुठे पडतोय ह्यावर देखील आता ती नजर आणि ही डीबीएनची कमाल आहे. नीट अँड क्लीन ती क्लिअरिटी आणि सर्व काही दाखवलं जात आहे. डिसिजन ते 2 पंच आता आपत्सात चर्चा करतायत आणि त्या चर्चेला आता उत्तर मिळणार आहे. दोन एक्स्ट्रा खेळाडू आमच्या सोबतीने आहेत. एक म्हणतोय मागे आहे, एक म्हणतोय पुढे आहे. परंतु पंच म्हणतात पाठी आहे, अर्थातच नो अतिरिक्त धाव. अजून एक अतिरिक्त धाव येते. 6 धावा धाफकावर आतापर्यंत आहेत. ते 32चं लक्ष्यांचा पाठलाग करत असताना यावेळेला पुन्हा एकदा लगातारचा 3रा अतिरिक्त धाव आहे. 2 नो, 2 वाईट, 1 नो आहे. 7 धावा धाफकावर 32 धावांचं लक्ष आहे. अर्थातच अजून देखील 25 धावा धाफकावर त्या बनवायच्या आहेत. त्या बनवण्यासाठी तो पाठलाग आई भवानी मारंबल पाड्याचा संघ हातोनात प्रयत्न करतोय. निशिकांत पुन्हा एकदा टॅपच्या साह्यानं, परंतु यावेळेला मिहीर थोडासा फंबल. 1 धाव धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. पहिल्या 4 चेंडूमध्ये धावफलक 4 धावा खर्ची पडत असताना आता सांघिक धावफलक 8 धावा धाफकावर आहेत. पहिलं षटक प्रशांतला पाहिलं. 6 मध्ये 4. आता पहिल्या 4 मध्ये 4 धावा खर्ची पडत असताना 8 धावा धाफकावर आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु तो प्रयत्न केला जातोय. सिंगल धावेने ते धाफकावर आतापर्यंत 9 धावा धाफकावर शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. या अगोदर ग्रुप ए आपण पाहिला, त्या ठिकाणी पहिला क्वालिफाय होणारा संघ अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर आणि त्यानंतर प्ले बॉईज फुलपाडा. हे 2 संघ पहिल्या टॉप 16 मध्ये दाखल होणारे आपण पाहिले. पहिल्या 2 षटकांचा खेळ 10 धावा धाफकावर आहेत. आज खऱ्या अर्थानं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला सुखाचे दिवस आले आहेत आणि त्याचं मूळ कारण अर्थातच आपण पाहतोय हा थाट. हा खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचं आयोजन नियोजन गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित
मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 असेल. त्यानंतर त्याचं मूळ कारण महाराष्ट्रात एक नामांकित अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील स्पर्धा अर्थातच पालघर जिल्ह्याचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला एक वेगळा मान मिळतोय असा सायबा चषक असेल. त्यानंतर तो विशू गायकवाडचा लंबोदर चषक असेल. त्यानंतर पाचच्या आठवड्यात आपण पाहिलेली ती APL आगाशी चषक असेल. नारंगीचा तो चषक असेल. आई भवानी मारंबलपाड्याचा तो चषक असेल. नवापूर नगरीतील दत्तगुरू प्रीमियर लीग आपण पाहिली. अजून एक नवापूर ग्रामस्थांची डोकरादेव क्रिकेट क्लबची ती स्पर्धा असेल. वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी असेल. आणि मग शेवटी JKCC अर्थातच जुना कोलीवाडा क्रिकेट क्लबची ती अर्णाला गावातील ती एक मोठी स्पर्धा असेल. ह्या मोठमोठ्या स्पर्धा आल्या आणि त्या कारणास्तव आज वसई तालुक्यातील अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थाने एक वेगळी झेप घेते. अशा मोठमोठ्या स्पर्धा त्या कारणास्तव अनेक खेळाडूंना आज मोठा तो प्लॅटफॉर्म मिळाला. अनेक पंच असेल, आमच्यासारखे समालोचक असतील आणि आयोजकांमध्ये देखील आज ते कॉम्पिटिशन आहे. यंदाचं वर्ष कोणाचं भारी असेल, कोणाचं आयोजन कशा प्रकारचं असेल, हा सर्व गोष्टी आल्या आणि त्यातीलच एक बहरदार आणि शानदार आयोजन अर्थातच गुरुदत्त क्रिकेट क्लबचा तो MPL चषक मनवेलपाडा प्रीमियर लीगचा तो चषक पर्व 6वा आणि पर्व्या 6वामध्ये देखील ज्या प्रकारचं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं अगदी प्रेमात पाडणारं हे सर्व काही आपण पाहतोय. नवीन वर्षाच्या हंगामातील अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि त्यातीलच हे MPLची एक वेगळी आतुरता. मग त्यामध्ये अनेक प्रेक्षक राजा वर्ग असेल, अनेक खेळाडू असतील, अनेक मान्यवर असतील. ह्या स्पर्धेची अगदी वर्षभर 365 दिवस ह्या स्पर्धेची त्या आतुरतेने वाट पाहिली जाते. तो क्रिकेटचा रणसंग्राम, तो क्रिकेटचा महासंग्राम. आणि आज तो आपल्या भेटीला डे 1 आणि डे 1 मधील तो ग्रुप Bच्या दिशेनं दुसरा सामना आपण पाहतोय. 2 विनर संघ आहेत. त्याने त्या विनर संघातील एकीकडे बारुंडा 11 फुलपाड्याचा संघ, दुसरीकडे आई भवानी मारंबलपाड्याचा तो संघ आणि तेथील ती कडवी लढत या आपण मैदानामध्ये पाहतोय. 32 धावांचं लक्ष असताना ह्या वेळेला पंच आमच्या दिशेने वळतात. अर्थातच अतिरिक्त धावफलकामध्ये ती भर पडली जात आहे. आता एक्सलेट करणं गरजेचं आहे. 16 आतापर्यंत आहेत, अजून देखील 16 ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. येणारे 7 मध्ये 16 ह्या धावफलकावर बनवल्या जातील का, ह्यावर आता नजर आहे. परंतु पुन्हा एकदा जातोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. आता 6 मध्ये 16 ऐकूया तुर्ताच डीजेला. पहिल्या 18 मध्ये 16 आहेत, आता 6 मध्ये 16 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रतीक आहे. दुसरीकडे निशिकांत तो प्रयत्न चालू आहे, परंतु भाऊ आहे यावेळेला अगदी तो पहाडासारखा उभा टाकलाय. चांगल्यारीत्या गॅदर नक्कीच ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय ज्या प्रकारचे एफर्ट्स आहे. स्वतःला पूर्णतः झोकून दिलं होतं. 5 मध्ये 15 धावांची गरज असताना आता येथून येणारे 2 चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये तो जिवंत आणतील. परंतु तो येणार का पहिला, पुन्हा एकदा तो अजून एक गडी बाद. जतीनला आता मैदान सोडावं लागतंय. 4 मध्ये 15 धावांची गरज, अर्थातच आता 4 मध्ये 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे अंडरआर्म क्रिकेटच्या भाषेत. ऑनसाइडच्या दिशेनं चांगल्यारीत्या पुन्हा एकदा गॅदर केला जातोय. प्ले बॉयज फुलपाडा. आपला सामना संपला मित्रांनो, परंतु जयू म्हणतो आम्हाला स्टडी करायची आहे. तीन मध्ये 15 आहेत बंटी. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. आता क्रिकेटला खऱ्या अर्थानं ते एन्जॉय केलं जाते.
2 मध्ये 14 धावांची गरज असताना एखादा लक फॅक्टर, एखादा ती नशिबाची साध ती चुकी करणार का? बारोंडा 11 फुलपाडाचा संघ निशीचा प्रयत्न तो चालू आहे, परंतु क्षेत्ररक्षण ज्या प्रकारचं आहे बारोंडा 11 संघाने आतापर्यंत ते प्रभावित करणारच क्षेत्ररक्षण केले. 2 विनर संघ आणि त्या 2 विनर संघातील ती लढत, परंतु आता सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम बारोंडा 11 फुलपाडा संघ आणि हार्ड लक टीम आई भवानी मारंबलपाडा संघ. आपल्याला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील.